हॅलो वेलकम फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझे या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.4 मधील 3 प्रश्न पाहिले होते. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला त्यापुढचे 2 प्रश्न पाहायचे आहेत. चला तर मग सुरू करूयात. फोर्थ प्रॉब्लेम. श्रीमती देसाई सोल्ड शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 when the market value was ₹50 and received ₹4,988.20. She paid brokerage 0.2% and GST on brokerage 18%. Then how many shares did she sell? जे विचारलंय ते गृहीत धरायचं. काय विचारलंय आपल्याला? तर त्यांनी किती शेअर्स विक्री केले. मग आपण गृहीत धरू की समजा त्यांनी X शेअर्स विक्री केलेले आहेत. सोल्युशन. लेट श्रीमती देसाई सोल्ड X shares, face value ₹100, market value is equal to ₹50. Also brokerage rate 0.2%. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा या X शेअरची विक्री किंमत किती होते, टोटल नाही बरं का, म्हणजे ₹50 जर X शेअर्स विकले तर त्याची किती रक्कम होते ते आपण काढून घेऊ. देअरफॉर सेलिंग प्राइस ऑफ X शेअर्स इज इक्वल टू, तर किती शेअर्स विकलेत X हियर 50 इज इक्वल टू ₹50x. म्हणजे त्या X शेअरची विक्री किंमत होते ₹50 बरोबर. परंतु एवढे शेअर विकून त्यांना एवढी रक्कम हातात मिळाली का? नाही मिळाली. का नाही मिळाली? कारण त्यांना त्यावर अजून ब्रोकरेज द्यायचा आहे, त्या ब्रोकरेजवरचा GST द्यायचा आहे. मग ती रक्कम आपल्याला काढून घ्यावी लागेल. फर्स्ट वी फाइंड ब्रोकरेज ऑन धिस अमाऊंट. ब्रोकरेज इज इक्वल टू 0.2% ऑफ. कुणाचे 0.2%? तर या विक्री किमतीचे. दॅट इज 0.2/100 इंटू 50x. तर याला आपण भाग घातला 0.2/2x, दॅट इज ₹0.1x. तर एवढा ब्रोकरेज त्यांनी त्यावर दिलेला आहे. शिवाय त्या ब्रोकरेजवर अजून 18% GST पण दिलेला आहे. मग तो GST आपण काढून घेऊ. GST इज इक्वल टू, तर तो किती आहे? 18% आहे. 18% ऑफ. कुणाचे 18%? ब्रोकरेजचे. 0.1x, दॅट इज 18/100 इंटू 0.1x. तर हे कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. वरच्या वरच्याचा गुणाकार करून घ्या. 1.8/100x, दॅट इज, हे 2 0 कॅन्सल करा. हा डेसिमल पॉईंट 2 घरं डावीकडे घ्या. दॅट इज 0.018x. तर हा GST पण त्यांनी दिलेला आहे. म्हणजे ही जी विक्री किंमत आलेली आहे 50x, तेवढी रक्कम त्यांच्या हातामध्ये आलेली नाही. तर त्या 50x मधून हा ब्रोकरेज आणि हा GST वजा करावा लागेल. देअरफॉर अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलिंग X शेअर्स इज इक्वल टू, तर ही त्याची सेलिंग प्राइस होती 50x. तर त्यामधून काय काय वजा करायचं आहे? ब्रोकरेज आणि GST. सो 0.1x प्लस 0.018x. परंतु ही जी अमाऊंट रिसिव्ड आहे ती आपल्याला दिलेली आहे. तर ती किती दिली आहे? 4,988.20.
तर ती किंमत आपण इथं ठेवायची आहे. इज इक्वल टू 50x मायनस, यांची आपण बेरीज करून घेऊ. ही बेरीज तुम्ही अशी करायची 0.1 आणि हे 0.018 0.118x. ठीक आहे. Therefore 4988.20 इज इक्वल टू, आता यांची वजाबाकी करून घेऊ. तर त्यासाठी आपण या 50ला 50.000 असं घ्या आणि त्यामधून हे 0.118 वजा करा. $49.882 x. तर ही संख्या आपण इकडं छेदस्थानी घेऊ. 4988.20 आणि हे खाली 49.882. तर हा डेसिमल आपल्याला अगोदर कॅन्सल करायचा आहे. तर हा डेसिमल आपण 3 घरानंतर पुढे शिफ्ट करायचा आहे. तर वर पण आपल्याला 3 घरे पुढे सरकवावं लागेल. सो x इज इक्वल टू, तर हा 3 घरं पुढे सरकवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 200 लिहिता येईल. तर इथं आपल्याला हा 3 घरं पुढे सरकवायचा आहे, म्हणजे किती होतील 49,882. तर त्यातले हे 49,882 नाही तर याला डिवाइड करायचं आहे. सो वी गेट x इक्वल टू 100. देअरफॉर श्रीमती देसाई सोल्ड 100 शेअर्स. Fifth problem. Mr. D'Souza purchased 200 shares of face value ₹50 at a premium of ₹100. He received 50% dividend on the shares. After receiving the dividend, he sold 100 shares at a discount of ₹10 and remaining were sold at a premium of ₹75. For each trade, he paid the brokerage of ₹20. Find whether Mr. D'Souza gained or incurred a loss and by how much. तर प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजावून घ्या. मिस्टर डिसूजा यांनी 200 शेअर्स खरेदी केले. त्याची फेस व्हॅल्यू ₹50 आणि तो प्रीमियम आहे ₹100. ₹100 प्रीमियम आहे म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू किती झाली, तर 50 अधिक 100 150 ही त्याची मार्केट व्हॅल्यू असेल. तर पहिल्यांदा आपण याची इथं मार्केट व्हॅल्यू लिहून घेऊ. फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹50, प्रीमियम is equal to ₹10. Therefore market value is equal to premium plus face value, that is 50 plus 100 is equal to ₹150. या दराने त्यांनी 200 शेअर्स खरेदी केलेत. मग त्यासाठी आपण सम इन्व्हेस्टेड काढून घेऊ. सम इन्व्हेस्टेड, we know the formula for sum invested, MV into number of shares. तर मार्केट व्हॅल्यू आहे 150 आणि नंबर ऑफ शेअर्स किती आहेत 200. सम इन्व्हेस्टेड आपण काढले ₹30,000 बरोबर. परंतु ₹30,000 मध्ये त्यांना ते 200 शेअर्स मिळणार आहेत का, तर नाही. कारण त्यांना त्यावर अजून ब्रोकरेज द्यायचं आहे. त्यांनी किती ब्रोकरेज दिलेला आहे, तर ₹20 ब्रोकरेज दिला आहे. म्हणजे एकूण त्यांना त्या 200 शेअरसाठी किती रक्कम द्यावी लागली, तर 30,000 अधिक 20. देअरफॉर टोटल अमाऊंट पेड इज इक्वल टू 30,000 प्लस 20, that is ₹30,020.
तर 200 शेअर खरेदी करण्यासाठी त्यांची एवढी एकूण रक्कम गेलेली आहे. ओके. आता घेतल्यानंतर हे खरेदी केले. ओके. पुढं काय सांगितले बघा. पुढे काय सांगितलं आहे ते बघा. ही रिसिव्ड 50% डिव्हिडंड. तर या शेअरवर त्यांना 50% डिव्हिडंड मिळाला. तर तो एकूण किती डिव्हिडंड मिळाला ते आपण काढून घेऊ. 50% डिव्हिडंड ऑन ईच शेअर. अगोदर आपण एका शेअरवरचा डिव्हिडंड काढू आणि नंतर एकूण 200 शेअरवरचा काढू. डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवर मिळत असतो. तर फेस व्हॅल्यू किती आहे? 50 रुपये आहे. म्हणजे आपल्याला या 50 रुपयाचे 50% काढून घ्यावे लागतील. 50% ऑफ 50, दॅट इज 50/100 इंटू 50 इज इक्वल टू ₹25. तर 25 रुपये त्यांना डिव्हिडंड मिळाला एका शेअरवर, परंतु आपल्याला पाहिजे 200 शेअरवरचा. देअरफॉर टोटल डिव्हिडंड इज इक्वल टू 25 इंटू 200 इज इक्वल टू ₹5,000. ठीक आहे. एवढा डिव्हिडंड त्यांना मिळाला. मिळाल्यानंतर त्यांनी काय केलं, त्या 200 शेअर्सपैकी 100 शेअर्स 10% डिस्काउंट देऊन विकले. मग विक्री करताना मार्केट व्हॅल्यू किती आहे ते आपण काढून घेऊ. फॉर द सेल ऑफ 100 शेअर्स मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू. तर मार्केट व्हॅल्यू कशी काढणार, तर फेस व्हॅल्यूमधून हा डिस्काउंट वजा करायचा आहे. तर फेस व्हॅल्यू किती आहे? फेस व्हॅल्यू मायनस डिस्काउंट, दॅट इज 50 मायनस 10 इज इक्वल टू ₹40. Therefore, amount received after selling 100 shares is equal to. तर बघा 100 शेअर्स विकून त्यांना किती रक्कम मिळणार आहे, तर 40 रुपयाला एक शेअर याप्रमाणे त्यांनी 100 शेअर्स विकलेत. मग त्याची रक्कम होते 40 गुणिले 100. परंतु एवढी रक्कम हातामध्ये मिळालेली नाही. का? कारण त्यातले त्यांनी 20 रुपये ब्रोकरेज हा दिलेला आहे. म्हणून 20 रुपये आपण वजा करू. दॅट इज ₹4,000 मायनस 20, दॅट इज ₹3,980. तर एवढी रक्कम त्यांच्या हातात पडलेली आहे. ओके. आता उरलेले जे 100 शेअर्स आहेत ते त्यांनी 75 रुपये प्रीमियमने विकलेले आहेत. मग हे शेअर्स विक्री करत असताना मार्केट व्हॅल्यू किती असेल ते आपण काढून घेऊ. फॉर द सेल ऑफ रिमेनिंग 100 शेअर्स मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू. तर फेस व्हॅल्यू आहे 50 रुपीज आणि प्रीमियम आहे 75. देअरफॉर ₹125. देअरफॉर अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलिंग 100 शेअर्स इज इक्वल टू. तर एक शेअर त्यांनी 125 रुपयाला विकलेला आहे. ठीक आहे. देअरफॉर 100 इंटू 125 मायनस, तर या ठिकाणी सुद्धा त्यांनी ब्रोकरेज 20 रुपये दिलेला आहे. तर तो आपल्याला वजा करावा लागेल.
12,500 minus 20, that is rupees 12,480. ठीक आहे. मग त्यांना एकूण किती रक्कम मिळाली खरेदी केल्यापासून हे आपण काढून घेऊ. देअरफॉर टोटल अमाऊंट रिसिव्ड इज इक्वल टू, तर 100 शेअर विकून त्यांना किती रक्कम आली होती? 3,980. उरलेले 100 शेअर विकून त्यांना किती रक्कम आली? 12,480 अधिक, आणि डिव्हिडंड त्यांना किती मिळालेला आहे? 5,000. तर आपण या सर्वांची बेरीज करू. 5 आणि 9 14, हातचा आला 1, 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, हातचा 1, 21,460 रुपये त्यांना रक्कम मिळालेली आहे. तर या ठिकाणी गेलेली रक्कम ही जास्त आहे, म्हणजे खर्च केलेली रक्कम जास्त आहे परंतु आलेली रक्कम ही कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांना लॉस झालेला आहे. सो वी राइट हियर amount received is less than amount spent. Therefore, Mr. D'Souza incurred a loss. Loss is equal to, तर त्यांनी खर्च केलेली रक्कम 30,020 आणि आलेली रक्कम 21,460. Therefore, Mr. D'Souza incurred a loss of rupees 8,560. Okay, thank you.